इर्मया याचा 23वा अध्याय 28 वचन. माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. प्रार्थना करूया. पित्या, पुत्र आणि पवित्र आत्म्या, तुझ्या कृपेमध्ये तुझ्या पवित्र सिंहासनाजवळ पुन्हा एकदा नतमस्तक करतो. यासाठी तुझं पवित्र वचन तुझ्या प्रियजनांपर्यंत पोहोचवत असताना पवित्र आत्म्याचा वरद असता मग प्रत्येकावर होऊ दे. यासाठी जे वचन आज तू आम्हाला प्रकट करणार आहे ते आमच्या अंतःकरणात कायमस्वरूपी राहावं, हीच प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या पवित्र नावात करतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति पवित्र नावात पुन्हा एकदा मी प्रत्येकाचं या रविवारच्या उपवासनेमध्ये स्वागत करत आहे. आजच्या मन्नासाठी प्रियानो जे 2 शास्त्रपाठ निवडलेले ते येणेप्रमाणे. पहिला शास्त्रपाठ हा जुन्या करारातून इर्मया संदेशाचं पुस्तक याचा 6वा आणि 7वा अध्याय, जर्मया चॅप्टर 6 and verse 6 and 7. त्याचप्रमाणे लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय वचन 29 ते 32, लूक चॅप्टर 11 वर्सेस 29 आणि 32. आणि आजच्या मन्नाचा विषय हा तोफेत हा आहे प्रियानो. आजच्या मन्नाचा विषय हा तोफेत आहे, कारण की मागील काही दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून तोफेत या शब्दाविषयी आम्हाला पुष्कळ काही लोकांचे वचनं येत आहेत आणि चुकीचे संदेश हे लोकांपर्यंत पोहोचत असताना ज्या वेळेस परमेश्वराच्या कृपेमुळे आम्हाला देव अशा वेळेस त्याच्या जवळ घेऊन जात असतो आणि देवाने मला ही संधी दिली की हा शास्त्रपाठ तोफेत याविषयी जाणून घ्यावं आणि प्रियजनांपर्यंत योग्य ते संदेश पोहोचावे. त्याबद्दल प्रथम मी परमेश्वराच्या अति पवित्र नावाला धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रियानो, तोफेतच्या अगोदर, तोफेतपर्यंत पोहोचण्या अगोदर तोफेत हा शब्द बायबलमध्ये का आला हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ते समजण्यासाठी आम्ही इर्मया याचा 6वा अध्याय 7वा अध्याय, नम्र विनंती आहे की ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस इर्मयाचा 6वा अध्याय आणि 7वा अध्यायाचं मनन चिंतन करा. त्याच्यामध्ये परमेश्वर येरुशलेमचे किंवा यहुदा राष्ट्राचे 19 पाप सांगत आहे आणि 19 पापे वेगवेगळ्या वचनामध्ये आम्हाला परमेश्वर प्रकट करत असताना या ठिकाणी त्याच्यातून इस्रायल राष्ट्राचं भ्रष्टीकरण किंवा इस्रायल राष्ट्र, यहुदा राष्ट्र हे किती पापामध्ये बुडलं होतं हे प्रकट होतं. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं प्रियानो, या ठिकाणी परमेश्वर या वचनादारून 6वा अध्याय 7व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे पाप होतं प्रियानो या लोकांचं, हे बाह्य पाप नव्हतं, हे बाहेरून पाप त्यांच्या जीवनात प्रवेश करत नव्हतं, तर त्यांच्या अंतःकरणातून ते बाहेर प्रवेश करत होतं. They were full of wickedness and their sin were coming from within, out of the heart. त्यांच्या हृदयातून हे पाप बाहेर पडत होतं आणि त्याच्यामुळे परमेश्वर ह्या लोकांना, यहुदी राष्ट्रांना बजावत आहे की तुम्ही शुद्धीवर या. गॉड गेव 6 कमांड्स. परमेश्वर त्यांना 6 आज्ञा देतो की त्या 6 आज्ञांचं जर तुम्ही पालन केलं तर तुमच्यावर येणारा हा कोप किंवा तुमचा हा बंदिवास मी थांबवेन. God gave 6 commands that would remove judgment if they obeyed that commandments. आणि त्या कमांड्समेंट प्रियानो जर्मयाच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावयास भेटतात. परमेश्वर म्हणतो शुद्धीवर या. तुम्ही काय करता हे बघा, शुद्धीवर या, सन्मार्गाने चाला, रणशिंगाचे शब्द ऐका. जर तुम्ही माझ्या पापापासून परावृत्त झालं नाही तर रणशिंग म्हणजे युद्धासाठी राष्ट्र तुमच्यावर चाल करून येतो आहे, त्याचे शब्द ऐका. माझे वचन ऐका, नियमशास्त्र पाळा आणि शोक व आक्रदन करा. या ठिकाणी परमेश्वर या 6 आज्ञा इर्मयाच्या माध्यमातून इस्रायल राष्ट्राला देत आहे. शुद्धीवर या, सन्मार्गाने चाला, रणशिंगाचे शब्द ऐका, वचने ऐका, नियमशास्त्र पाळा, शोक व आक्रदन करा.
परंतु प्रियानो, शोकाची गोष्ट ही आहे की इस्रायल राष्ट्र म्हणतं की आम्ही तुझं ऐकणार नाही. आणि बट इस्रायलाइट्स डिग्रेडिंग गॉड्स वर्ड. इस्रायलाइट्स लोकांनी परमेश्वराच्या वचनाला किंमत दिली नाही, तर त्यांना जे योग्य वाटलं तेच ते करत होते प्रिया. आणि या ठिकाणी इर्मया आवेशाने with full fury he was proclaiming the God's word. आणि या ठिकाणी त्या इर्मया म्हणतो की तुझे शब्द माझ्या मज्जा तंतूमध्ये अग्नीसारखे ज्वलंत होत आहे आणि मी गप्प बसलो तर ते मला आतून जाळत आहे, त्याच्यामुळे मला गप्प राहावत नाही आहे. आणि इर्मया विथ फुल फ्युरी प्रोक्लेमिंग दॅट कम टू गॉड, कम टू गॉड, कम टू गॉड. देवाकडे या, देवाकडे या. परंतु इस्रायल राष्ट्रप्रियानो देवाचं वचनचा अहवेर करतात, परमेश्वराच्या वचनापासून ते दूर जातात. बिकॉज दे वर प्रिपेच्युअल सिनर्स. बिकॉज दे वर प्रिपेच्युअल सिनर्स. आदामापासून ते पापामध्येच डुंबलेले होते नित्य. प्रिपेच्युअल्स म्हणजे कायमस्वरूपी, नित्य आणि चिरंतर. पाप हा त्यांचा स्वभाव होता, त्याच्यातून त्यामुळे त्यांना बाहेर पडत नव्हतं. आणि त्याच्यामुळे परमेश्वराचे वचन या इर्मया 6 आणि 7 मध्ये सांगतो, गॉड रिजेक्ट्स देअर ऑफरिंग्स. परमेश्वर त्यांचे ऊद, अगूर, होमबली, यज्ञबली यांचा धिक्कार करतो. God rejected their incense, sweet cane, sacrifice and burnt offerings. परमेश्वर त्यांचे रिच्युअल्स, त्यांचे सब्बात, त्यांचे न्यू मून आणि इतर जे त्यांच्या आराधना करण्याचे जे प्रथा होती प्रियानो, त्या प्रत्येकाचा परमेश्वर धिक्कार करतो. त्याला कारण हेच होतं प्रियानो, कारण की त्यांना हे वाटत होतं की ह्या गोष्टी केल्याने, म्हणजे आम्ही विधी पाळल्याने, शब्बाताचे पालन केल्याने, पौर्णिमा चंद्रदर्शनाचे सण साजरे केल्याने आणि इतर ज्या गोष्टी होमबली, यज्ञबली किंवा इसेन्स परमेश्वराला समर्पित करून आम्ही त्याला खुश करू, या समजेमध्ये किंवा ह्या गैरसमजामध्ये इस्रायल राष्ट्र जीवन जगत होतं. आणि त्याच्यामुळं परमेश्वर त्यांची आउटवर्ड वर्शिप वॉज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट. आउटवर्ड क्लीननेस गॉड डोंट वॉन्ट. परमेश्वर हा हृदय पारखणारा देव आहे. आणि या ठिकाणी प्रियानो त्यांना असं वाटत होतं इस्रायल राष्ट्रांना, द रिझन गॉड रिजेक्टेड रिच्युअल, सब्बाथ, न्यू मून्स अँड अदर फॉर्म्स ऑफ आउटवर्ड वर्शिप बिकॉज दे वर थिंकिंग इट विल बी अ सबस्टिट्यूट फॉर पर्सनल होलीनेस अँड मॉरॅलिटी. त्यांना असं वाटत होतं की आम्ही बाहेरच्या गोष्टीद्वारे देवाला खुश करू, परंतु आमचं अंतःकरण आम्ही पापामध्येच डुंबू, वाईट कर्म करू, पवित्रतेपासून स्वतःला अलिप्त ठेवू आणि वैयक्तिक नीतिमत्व किंवा नैतिकतेचा त्याग करून अधर्माचं जीवन जगू. अशा रीतीचं हे भयानक जीवन या ठिकाणी इर्मयाच्या काळात लोक जगत होते प्रिया. नॉट फक्त इर्मयाच्या काळात, तर समस्त ज्यापासून प्रियानो इस्रायल राष्ट्राची प्रस्थापना झाली त्या दिवसापासून किंवा त्याच्या अगोदर सुद्धा नोहाच्या काळात सुद्धा हेच घडत होतं. काईनाने ज्यावेळेस आबेलाचा वध केला त्यावेळेस सुद्धा हेच घडत होतं. आणि आत्ता सुद्धा यहुदा राष्ट्र तेच करत होतं. परमेश्वर म्हणतो, मी लोहाराच्या भात्यामध्ये टाकून तुम्हाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. बेलोज. परमेश्वर म्हणतो, मी बेलोजचा उपयोग करतो यासाठी की आय विल रिफाईन यू. मी तुम्हाला शुद्ध करण. जसं सोनं स्वच्छ केलं जातं किंवा एखादा धातू रिफायनरीमध्ये टाकून त्याला धुवून स्वच्छ केलं जातं, तसं परमेश्वराची इच्छा होती की तुमच्या अंतःकरणातले, तुमच्या शरीरातले सर्व वाईट ते मी बाहेर काढन आणि तुम्हाला स्वच्छ करन. जर इर्मयाचा 7वा अध्याय वचन 4 मध्ये आम्हाला पाहावयास भेटतं. परमेश्वर म्हणतो,
हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. तर तुम्ही आपले मार्ग व कृती पूर्णपणे सुधाराल, माणसात खरा न्याय कराल, परका पोरका विधवा या जाचणार नाही, या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य देवताचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही. तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजास मी युगाने दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करेन. परमेश्वर त्यांना सांगत आहे प्रिय की आय वॉन्ट टू रिफाईन यू. या ठिकाणी इस्रायलीस लोकांना असं वाटत होतं की आम्ही परमेश्वराच्या पवित्र मंदिरात उपासना करून आम्ही आमच्या सर्व बाह्य कर्माला, म्हणजे परमेश्वराच्या पवित्र मंदिराच्या बाहेर जे आम्ही कर्म करतो त्याच्यापासून स्वतःला शुद्ध करू घेऊ, ही त्यांची अपेक्षा होती. असं त्यांना एक वाटत होतं की नाही, आम्ही काही करू, बाहेर कुठल्याही प्रकारचे जार कर्म, वाईट कर्म करू, अन्य देवताची उपासना करू, आराधना करू, परंतु पवित्र मंदिरात येऊन फक्त एवढंच बोलू, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर असे बोलून परमेश्वराला आम्ही खुश करू शकू. या चुकीच्या भ्रांत कल्पनेमध्ये इस्रायल लोक आपलं जीवन जगत होते. त्यावेळेस परमेश्वर इर्मयाच्या माध्यमातून त्यांना त्यांचे दोष दाखवतो. या ठिकाणी इर्मया त्यांना स्पष्ट रीतीने म्हणतो की तुम्ही मंदिरात येऊन काही उपयोग होणार नाही. इर्मया म्हणतो 10व्या वचनात, मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाव दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्य करावयास आम्हास हरकत नाही असे मनात म्हणता. इर्मया म्हणतो की तुम्ही वाईट कर्म करता, मंदिरात येता, यज्ञबली, होमबली, परमेश्वराला सुगंध देता, शब्बात पाळता, न्यू मून पाळता आणि परत बाहेर जाऊन बालदेवताची किंवा मोलेक देवताची किंवा चंद्राची उपासना आराधना करता आणि या ठिकाणी तुम्ही म्हणता की परमेश्वराने आम्हाला मुक्त केलेले, आता परमेश्वर आमचे पाप मोजणार नाही. इर्मया म्हणतो ह्या चुकीच्या भ्रमामध्ये तुम्ही आपलं जीवन नका जगू. इस्रायल राष्ट्राला हे समजत नाही प्रियानो. त्यांना एवढंच वाटत होतं की त्या मंदिराविषयी त्यांना खूप आवेश होता. शलोमोनाने बांधलेलं मंदिर त्यांच्यासाठी खूप अद्भुत होतं. हे त्यांचा भ्रम होता की मंदिर आमच्यासाठी सर्व काही आहे, आम्ही बाहेर काही करू, फक्त मंदिरात येऊन आम्ही स्वच्छ होऊ. पुष्कळ वेळा आज सुद्धा प्रियानो आम्ही स्वतःला ह्या रिच्युअल्समध्ये स्वतःला अडकून टाकतो की पवित्र मंदिरात आलो, दान टाकलं, पवित्र प्रभुभोज विधी घेतला की आम्ही परत पाप करायला मोकळे, आम्ही तेच करतो. वी आर डुईंग द सेम थिंग. येथे आम्हाला वाटतं की आता आम्ही 1 महिन्याचा प्रभुभोज मी घेतलेला आहे, माझे मागच्या महिन्याचे पाप धुतले गेलेले आहेत, आता परत मी बाहेर जाऊन मला जे आवडेल ते करणार. परमेश्वर इर्मयाच्या माध्यमातून म्हणतो नका करू. आणि हे करण्यासाठी परमेश्वर इस्रायल राष्ट्राला दाखले सुद्धा देतो. दाखले म्हणजे जे पूर्वी घडलं ते सांगतो सुद्धा प्रियानो. तो म्हणतो इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना इर्मयाच्या माध्यमातून तुम्ही शिलोमध्ये जाऊन या आणि शिलोची अवस्था काय झाली ते पहा. शिलो प्रियानो आम्हा प्रत्येकाला माहीत आहे की शिलो हे पूर्वी परमेश्वराचा कराराचा कोष शिलोमध्ये होता. म्हणजे राजांची स्थापना, शौल राजाची स्थापना किंवा म्हणजे किंगडम एस्टॅब्लिश होण्याच्या अगोदर जेव्हा शास्त्री लोक राज्य करत होते त्यावेळेस कराराचा कोष जवळजवळ 420 वर्ष हा शिलोमध्ये होता. या ठिकाणी शिलो वॉज टू इस्रायल ड्युरिंग द जजेस व्हॉट जेरुसलेम वॉज टू देम ड्युरिंग द किंग्स टाईम. या ठिकाणी शास्त्रींच्या काळात शिलोमध्ये कराराचा कोष होता. एलीसुद्धा शिलोमध्ये जायचा, शलोमोनसुद्धा या ठिकाणी शिलोमध्ये जायचा आणि त्या ठिकाणी कराराचा कोष, शलोमोनाची वस्तीसुद्धा शिलोमध्ये होती प्रियानो.
तर त्या ठिकाणी परमेश्वराचा कोश होता आणि त्या ठिकाणी लोकांना वाटायचं ज्या ठिकाणी कोश आहे त्या ठिकाणी परमेश्वर आमच्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणतो तुम्ही जा आणि शिलोची आता काय अवस्था झाली ती बघून या. शिलो धुळीस मिळालं होतं प्रियानो, शिलो धुळीस मिळालं होतं. का? कारण की इस्रायल लोकांनी त्यावेळेस सुद्धा परमेश्वराचं वचन ऐकलं नाही, त्यावेळेस सुद्धा परमेश्वराचं वचन ऐकलं नाही. त्याच्यामुळं परमेश्वर म्हणतो 14 वचन, म्हणून ज्याला माझे नाव दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या या मंदिराचे आणि तुम्हास व तुमच्या पूर्वजास मी दिलेल्या स्थळाचे शिलोचे केले तसे करेल. शिलो संदर्भात जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर प्रियांनो, पहिले शमूएल याचा 4 अध्याय 11 वचन 17 वचन आणि 22 वचन वाचा प्रिया. पहिले शमूएल याचा 4 अध्याय 11 वचन आणि 17 अध्याय 22 वचन याच्यामध्ये शिलोचा उल्लेख आहे. आणि परमेश्वर म्हणतो की इस्रायल लोकांनी म्हणजे जे 10 ट्राईब्स परमेश्वराने यहुदी राष्ट्रापासून वेगळे केले होते आणि तुमचे सर्व भाऊबंद म्हणजे इस्रायल राष्ट्र जे 10 ट्राईब इफ्राईमाचे सर्व संतान यास घालून दिले त्याचप्रमाणे मी तुम्हास मज समोरून घालवून देईल. हा संदेश ज्यावेळेस इर्मया सांगत आहे त्याच्यापूर्वी 93 वर्षापूर्वीच इस्रायल राष्ट्राचा बिमोड नबुकदनेस्सर राजाने केला होता प्रियानो. आणि इस्रायल राष्ट्र धुळीस मिळालं होतं, त्यांचं शमरोन तुटलं होतं आणि त्यांना बंदिवान करून नबुकदनेस्सर राजाने बॅबिलोनमध्ये घेऊन गेला होता. का? तर ते सुद्धा तीच पापे करत होती जी पापे यहुदी लोक करत होते. परमेश्वराने हे एक्झाम्पल, हे उदाहरण, शिलोचं उदाहरण दिलं, इस्रायल लोकांचं उदाहरण दिलं की तुम्ही परत या, नाही तर तुमचं सुद्धा तेच होणार आहे. परंतु या ठिकाणी रिबेलियन नेचर ऑफ जुदा इज कंटिन्युअस. रिबेलियन नेचर ऑफ जुदा वॉज कंटिन्युअस. गॉड सेड टू जेरमाया, परमेश्वर म्हणतो जेरमायाला, परमेश्वर इर्मयाच्या माध्यमातून म्हणतो की या लोकांच्या रिबेलियन नेचरकडं तू जाऊ नको, तर त्यांच्यासाठी तू हे सांग. 7 अध्याय 16 वचन 17 वचन, याकरता तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको. डोंट प्रे फॉर दिस पीपल. आरोळी व विनंती करू नको, माझ्याकडे हाक मारू नको आणि डोंट बेग फॉर दिस पीपल. अँड माझजवळ मध्यस्थी करू नको. डोंट इंटरसेस फॉर दिस पीपल. या ठिकाणी इंग्लिश बायबलमध्ये लिहिलेले डोंट क्राय फॉर देम, त्यांच्यासाठी रडू नकोस. या ठिकाणी प्रियानो इर्मया तरी रडला सुद्धा. जर आम्ही इर्मयाचा 14 अध्याय वचन 7 आणि 9 याच्यामध्ये इर्मया यांच्यासाठी मध्यस्थी करतो, यहुदा राष्ट्रासाठी मध्यस्थी करतो, परंतु परमेश्वर त्याची मध्यस्थी ऐकत नाही. पुष्कळ वेळा प्रियानो आज पाळक या नात्याने किंवा आम्ही वडीलधारे या नात्याने आमच्याकडे मंडळीतले कित्येक तरुण तरुणी किंवा इतर कित्येक लोक येतात आणि प्रार्थनेसाठी विनंती करतात की मजसाठी प्रार्थना करा, देवाकडे विनंती करा. परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना का ऐकू? कारण की ते प्रार्थना केल्यानंतर, बरे झाल्यानंतर, मी त्यांना आशीर्वादित केल्यानंतर परत ते आपलं पूर्वीचं जीवन जगतात, तर मी तुझी प्रार्थना का ऐकू? आणि त्याच्यामुळं परमेश्वर ॲट द एंड इर्मयाला म्हणतो की तू या लोकांसाठी प्रार्थना करू नको. डोंट क्राय फॉर देम अँड डोंट मेक अ इंटरसेसरी फॉर देम. त्यांच्यासाठी मध्यस्थी सुद्धा करू नको, कारण की मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही. तरी सुद्धा इर्मया 14 अध्याय 7 आणि 9 वचनामध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांच्यासाठी मध्यस्थी करतो, परंतु परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत नाही. 40 वर्ष प्रियानो, 40 years ही वॉज प्रोक्लेमिंग.
40 वर्ष योशिया, यहोयाकीम, सिद्किया या राजांच्या कालावधीमध्ये 40 वर्ष इर्मया हेच देवाचं वचन लोकांपर्यंत सांगतोय की तुम्ही देवाकडे वळा, देवाचं वचन ऐका आणि देव जे सांगतो त्यानुसार आपलं जीवन जगा. परंतु ह्या लोकांच्या त्या कानीच ते वचन जात नव्हतं, कारण की पाप आणि मूर्तीपूजेमध्ये त्यांनी स्वतःला इतकं इन्व्हॉल्व केलं होतं, इतकं गुरफटून घेतलं होतं प्रियानो, की त्या व्यतिरिक्त त्यांना काय दुसरं दिसतच नव्हतं. प्रिया, इर्मयाचा 7वा अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये यहुदा म्हणजे इर्मया म्हणतो, यहुदाच्या नगरात येरुशलेमच्या रस्त्यात ते काय करतात ते तू पाहतोस ना. परमेश्वर इर्मयाला म्हणतोय की हे लोक येरुशलेमच्या रस्त्यात काय करतात तू पाहत नाहीस का? मुले बाळे काडक्या जमा करतात, वडील माणसे अग्नी पेटवितात आणि आकाश राणी प्रित्यर्थ पोळ्या कराव्या व अन्य देवास पेयार्पण द्यावी म्हणून स्त्रिया कणिक तिंबतात, असे ते मला क्रोधात पेटवितात. विनंती आहे प्रियानो की ज्यांना इंग्लिश बायबलचा सवय त्यांनी इंग्लिश बायबल रेफर करा, कारण की पुष्कळ वेळा रेफरन्स पुष्कळ चेंज होतात. पवित्र शास्त्रामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की ते केक बनवतात, या स्त्रिया केक बनवतात आणि ते चंद्राला समर्पित करतात. या ठिकाणी प्रियानो केक बनवून ते केकाचा आकार हा चंद्रासारखा आहे प्रियानो. तो कोणाला ते समर्पित करत आहे तर बाल देवताची जी पत्नी आहे आश्तोरोत, तिचं नाव आहे आश्तोरोत किंवा आस्त्रेत आणि पुढे प्रियानो या आस्त्रेत वर्णच ईस्टर हा शब्द तयार झाला. आणि याच्यावर मी सांगणार आहे प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्वी ईस्टर हा सण साजरा करायचे प्रियानो. तर या आस्त्रेत देवताला ते काय करायचे, पूजायचे. आणि हा आस्त्रेत म्हणजे चंद्र, मून. तर ह्या आस्त्रेत देवीला ते काय करायचे, केक समर्पित करायचे, तिला अन्नार्पण द्यायचे. आणि याच्यामध्ये फक्त ती एक स्त्री समर्पित नसायची, तर तिचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन ह्या गोष्टी करायच्या. आणि या ठिकाणी बालदेव जो त्याला बाल म्हणजे बॅबिलोन लोकांसाठी किंवा मायनर एशियामधल्या लोकांसाठी बालदेव हा किंग ऑफ हेवन होता, तो स्वर्गाचा राजा होता. आणि त्याची राणी ही आस्त्रेत, हिला हे काय करायचे, हे केक आणि इतर गोष्टी समर्पित करायच्या. तर का तर त्या लोकांचं असं म्हणणं होतं, इट वॉज अ सिम्बल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. मून देव तर इज अ सिम्बल ऑफ प्रोडक्टिव्हिटी. आणि किंग ऑफ हेवन बाल आणि आस्त्रेत देवत हे दोघं मेल अँड फिमेल जनरेटिव्ह पॉवर यांच्यामध्ये, यांच्या जर आम्ही उपासना केली तर आमच्या घरात संततीचा ओघ वाहील, आमची संतती चिरकाळ चालन. त्याच्यामुळे या स्त्रिया या बाल देवतेला आणि आस्त्रेत देवतेला कन्वर्ट झाल्या होत्या. दे वर कन्वर्टेड टू दिस अदर रिलिजन. आणि प्रियानो या ठिकाणी इतकी भयानक प्रथा, म्हणजे कधी कधी बायबल वाचताना हे होतं प्रियानो की आम्ही इतक्या जिवंत देवाची उपासना करणारे इतके भयानक पाप कसं करू शकतो, हाऊ कॅन वी डू. कारण की ज्या वेळेस त्याचा अभ्यास करत होतो तर ज्या स्त्रिया कन्वर्ट होत होत्या त्या एकदा तरी व्याभिचार करायच्या प्रियानो. त्यांना ते एकदा तरी व्याभिचार त्या उपासनेमध्ये करावाच लागायचा. एकदाच नाही, म्हणजे अशा कित्येक वेळा करायच्या, परंतु ॲटलिस्ट वन टाईम दे हॅव टू डू इमॉर्लिटी इन दिस वर्शिप. अशा या देवदेवतांची ते आराधना करत होते. त्याच्यामुळे परमेश्वर ह्या लोकांपासून काय अपेक्षा करायचा, व्हॉट कॅन गॉड एक्सपेक्ट फ्रॉम द इझरायलाइट्स. या ठिकाणी देव म्हणतोय ओबे माय व्हॉइस, माझा आवाज ऐका, आय विल बी विथ यू. जर तुम्ही माझा आवाज ऐकसाल तर मी तुमच्याबरोबर असेल. अँड यू विल बी माय पीपल, तुम्ही माझे लोक होणार आणि मी तुमचा देव होणार. वॉक इन ऑल द वेज दॅट आय हॅव कमांडेड, मी ज्या तुम्हाला आज्ञा लिहून दिलेल्या आहेत त्या आज्ञा पाळा. अँड इट विल बी अ वेल विथ यू, आणि त्याच्यामुळे तुमचं चांगलं होईल. हे इर्मया सांगतोय प्रियानो. परंतु या ठिकाणी हे लोक
परमेश्वराचं वचन ऐकण्यास तयार नाही. परमेश्वर म्हणतो इर्मयाच्या माध्यमातून, ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो माझा आवाज ऐका, माझ्याकडे वळा, माझ्या आज्ञा पाळा, त्यावेळेस इस्रायल राष्ट्र पुढे न जाता, म्हणजे देवाकडे न जाता, दे आर गोईंग बॅकवर्ड इन्स्टेड ऑफ फॉरवर्ड. वचन 22 ते 24 असं लिहिलेलं आहे, तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी होम बलीविषयी किंवा यज्ञ बलीविषयी मी तुम्हास काही सांगितले नाही व आज्ञा दिल्या नाही. देवाने त्यांना होम बली किंवा यज्ञ बली नकोय हे सांगितलं होतं प्रियानो. आणि इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस इजिप्तमधून बाहेर पडले त्यावेळेस होम बली किंवा यज्ञ बली ते करत नव्हते. तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल, तुमचे बरे व्हावे, म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. परमेश्वर काय किती साधं आमच्याकडनं अपेक्षित करत आहे, माझ्या मागे चाला, माझे वचन ऐका, मी तुमचा देव आहे, तुम्ही माझे लोक आहात. परंतु इस्रायलबद्दल इर्मया म्हणतोय 24 वचन, तरी पण त्यांनी ऐकले नाही, त्यांनी आपला कान दिला नाही, ते आपल्या संकल्पाप्रमाणे, आपल्या दृष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे चालले, ते मागे गेले, पुढे आले नाही. म्हणजे इन्स्टेड ऑफ गोईंग फॉरवर्ड दे मूव बॅकवर्ड. आणि या ठिकाणी इस्रायल राष्ट्राचं समरायझेशन आम्हाला एका वचनामध्ये करता येईल, ते म्हणजे ते मागे गेले, पुढे आले नाही. शॉर्टेस्ट समराइज ऑफ द हिस्ट्री ऑफ इस्रायल. इस्रायल राष्ट्राची जर इतिहासाचं जर समरायझेशन, सारांश जर आम्हाला पाहावायचा असेल तर या वचनामध्ये भेटतो. ते मागे गेले, पुढे आले नाही. दे मूव बॅकवर्ड इन्स्टेड ऑफ मूव फॉरवर्ड. गॉड सेंट 78 प्रोफेटेस अँड प्रोफेट्स. परमेश्वराने 78 प्रोफेट ह्या लोकांसाठी पाठवले की तुम्ही वळा, माझ्याकडे या, माझं वचन ग्रहण करा आणि मला आवडणारं जीवन जगा. परंतु इन व्हेन, एव्हरीथिंग वॉज इन व्हेन. दे मूव बॅकवर्ड. आणि ते बॅकवर्ड मूव झाल्यामुळे या ठिकाणी प्रियानो परमेश्वराचा कोप त्यांच्यावर आलेला आहे. आणि प्रियानो एक जनरेशन नंतर दुसरं जनरेशन अजून पापात गुंतत गेलं. पहिल्या जनरेशननी कमी, त्याचं नेक्स्ट जनरेशन जास्त, त्याचं थर्ड जनरेशन त्याच्यापेक्षा जास्त, फोर्थ जनरेशन त्याच्यापेक्षा जास्त. परमेश्वर म्हणतो 25व्या वचनापासून पुढे, तुमचे पूर्वज मिसर देशातून निघाले तेव्हापासून आजवर माझे सर्व सेवक व संदेष्टे तुम्हाकडे मी पाठवले. 78 सेवक व संदेष्टे आले, त्यास मोठ्या निकडीने पाठवले, म्हणजे जीव तोडून परमेश्वराने पाठवलं. कारण की जात तुम्ही आणि यांना सांगा निकडीने. पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले. माझ्या वडिलांनी 1 खून केला तर मी 10 खून करणार, माझ्या वडिलांनी 1 चोरी केली तर मी 10 चोरी करणार, बालदेवतासाठी माझ्या वडिलांनी 1 मुलाला अर्पण केलं तर मी 10 मुलांना अर्पण केलं. हा स्वभाव इस्रायल राष्ट्राविषयी परमेश्वर सांगत आहे. दे मूव बॅकवर्ड. त्याच्यामुळे प्रियानो ॲट द एंड ज्यावेळेस इर्मया 40 वर्ष बोलून थकला, त्यावेळेस इसवी सन पूर्व 660 BC प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराने नबुकदनेस्सरच्या माध्यमातून या ठिकाणी इस्रायल राष्ट्राला बंदिवासात नेलं. आणि 616 नंतर 70 वर्ष हे कॅप्टिव्हिटीमध्ये होते. त्या कॅप्टिव्हिटीमध्ये त्यांनी पश्चाताप केला, परमेश्वराकडे आले प्रियानो. परमेश्वराने त्यांचा बंदिवास उलटला आणि ते पुन्हा यरूशलेममध्ये आले. 616ला परमेश्वराने नबुकदनेस्सरच्या माध्यमातून त्यांना बंदिवास करून नेलं. त्याच्यानंतर परमेश्वराने पुन्हा एकदा त्यांना एज्रा, नेहेम्या यांच्या माध्यमातून संधी दिली आणि नवीन
सुरुवात व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यानुसार परमेश्वराने पुढे मॅकॅबाइट्स आले. त्या मॅकॅबाइट्सने परमेश्वराचं मंदिर स्वच्छ केलं, उभारलं. परमेश्वराच्या मंदिरातले जे वाईट प्रथा होत्या ज्या हेरोद राजाच्या काळात चालू झाल्या त्या तोडल्या. पुन्हा एकदा मंदिर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु इस्रायल राष्ट्र पुढे न जाता मागेच जात राहिलं. त्याच्यामुळं इसवी सन 70 रोजी नीरो राजाने परमेश्वराचं मंदिर परत एकदा जाळून टाकलं, यरुशलेमला भग्न करून टाकलं, उद्ध्वस्त केलं. आणि आज फक्त एकच शलोमोन राजाने बांधलेली एकच भिंत त्या यरुशलेममध्ये उभी आहे. परमेश्वराने प्रयत्न केला की मी माझं राष्ट्र प्रस्थापित करेन, परंतु हे बंदिवान बंडखोर स्वभाव बदलला नाही. त्यामुळे ॲट द एंड 70मध्ये ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र उद्ध्वस्त झालं, ते उद्ध्वस्त झालेले राष्ट्र 1948मध्ये परमेश्वराने पुन्हा एकदा प्रस्थापित केलं आणि त्यांना नाव दिलं. इस्रायलाचा पुनर्जन्म झाला. प्रियानो, 1948 पासून आजपर्यंत हे राष्ट्र चालू आहे. परंतु पुढे बायबलमध्ये सांगितलेलं आहे की इस्रायलाचं पुढं काय होणार आहे. आणि आज आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे, तोफेतकडे वळणार आहोत प्रियानो, ज्याच्याविषयी आजकाल खूप ठिकाणी वेगवेगळे संदर्भ देऊन आम्हाला सांगण्यात येत आहे. यशायाचा 30वा अध्याय 33व्या वचनामध्ये सुद्धा तोफेत या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी प्रियानो, तोफेत ही एक दरी आहे जी यरुशलेमच्या साऊथ वेस्ट साईडला आहे. आजसुद्धा ती दरी त्या ठिकाणी आहे. ती दरी आहे ती यरुशलेमच्या साऊथ वेस्ट साईडला आहे. आणि प्रियानो, इटलीच्या जवळ बिलकुल नाही आहे. कारण की आता असेच मेसेज होत होते की परमेश्वराने त्याची भविष्यवाणी पूर्ण केली आणि इटलीच्या जवळ तोफेत नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी प्रेतेच्या प्रेते पडले आहेत. एकदम चुकीचं आहे प्रिया. इट इज नॉट लाईक दॅट. नबुकदनेसर राजा ज्यावेळेस इस्रायलवर चाल करून आला आणि 616 रोजी त्याने संपूर्ण यरुशलेम बेचिराख केली, त्या लोकांची कत्तल केली. त्यावेळेस ज्या लोकांची त्याने कत्तल केली होती त्या सर्व कत्तल केलेल्या लोकांना त्याने तोफेत दरीमध्ये फेकून दिलं होतं प्रिया. तोफेत दरीमध्ये त्यांना फेकून दिलं आणि त्या ठिकाणी प्रियानो आकाशातले पक्षी येऊन त्यांनी त्यांचं मांस खाल्लेलं. इर्मयाचा 7वा अध्याय या ठिकाणी 32 आणि 33 यास तो परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत की त्यात लोक इतपत त्या स्थळास तोफेत व बेन हिन्नोमाचे खोरे म्हणणार नाहीत तर वधाचे खोरे म्हणतील आणि जागेच्या अभावी तोफेतात प्रेते पुरतील. या लोकांची प्रेते आकाशातील पाखरास व पृथ्वीवरच्या पशुसास खाद्य होतील, त्यास कोणी हाकून लावणार नाही. ही गोष्ट नबुकदनेसर राजाच्या काळात ऑलरेडी घडून गेली की तोफेतमध्ये त्याने कत्तल केली. इस्रायल राष्ट्रातले जे मेलेले लोकांना फेकून दिलं, त्यांची पाखरांनी येऊन पक्ष्यांनी येऊन प्रियानो त्यांचं भक्ष्य बनले. ते पुढे जाऊन प्रियानो पवित्र शास्त्र सेकंड प्रोफेसी सुद्धा आम्हाला या संदर्भात सांगत आहे या वचनाबद्दल. ज्या वेळेस अँटी क्राइस्ट शेवटच्या काळामध्ये येणार आहे आणि अँटी क्राइस्ट आल्यानंतर तो यरुशलेमला वेढा देणार आहे, त्यावेळेस त्या शेवटच्या युद्धामध्ये जे प्रेत पडणार आहेत ते सुद्धा तोफेत या ठिकाणीच पडणार आहेत प्रिया. ह्या दोन संदर्भ आहेत प्रियानो. त्याचा इटलीशी काय संदर्भ नाही, इटलीशी काय घेणं देणं नाही. पहिला संदर्भ, नबुकदनेसर राजाने इस्रायल राष्ट्राला मारून टाकलं, बेचिराख केलं आणि सर्व प्रेत त्या तोफेत व्हॅलीमध्ये फेकून दिली आणि आकाशातील पक्ष्यांनी ते खाल्ले. आणि ज्यावेळेस अँटी क्राइस्ट येणार आहे, तो येरुशलेमला वेढा देणार आहे, त्यावेळेस सुद्धा जे युद्ध होणार आहे त्यावेळेस सुद्धा जी प्रेत पडणार आहेत ती तोफेत व्हॅलीमध्ये पडणार आहेत. त्या ठिकाणी आकाशातले पक्षी ते खाऊन टाकणार आहेत. हे दोन प्रियानो त्याचे संदर्भ आहेत. यशायाचा 30वा अध्याय 33वा वचन आणि इर्मयाचा 7वा अध्याय 31वा वचन 32वा वचन, त्याचप्रमाणे 19वा अध्याय 6 ते 14. इर्मया 19वा अध्याय 6 ते 14 याच्यामध्ये सर्व सांगितलेले प्रियानो. तोफेत प्रियानो, मी सांगितलं की ही एक खूप सखोल अशी खूप खोल अशी दरी होती
आणि जी येरुशलेमच्या साऊथ वेस्टला आहे. आणि या ठिकाणी त्या ठिकाणी तोफेत नाव का पडलं त्या व्हॅलीला किंवा त्या दरीला? कारण की इट वॉज अ प्लेस ऑफ अडल्टरी अँड वर्शिप ऑफ मोलेक. मोलेक देवताची उपासना इस्रायल राष्ट्र त्या तोफेत या दरीमध्ये करायची. आणि या ठिकाणी तोफेत या शब्दाचा अर्थ आहे प्रियानो, 2 अर्थ सांगण्यात आलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये. तोफेत हा शब्द तोफ याच्यातून आलेला आहे. तोफ म्हणजे ड्रम म्हणजे आपलं ड्रम आपण वाजवतो प्रियानो, ते ड्रम, ढोलकं. आणि दुसरा अर्थ आहे ताप म्हणजे बर्न, जाळून टाका. तर या ठिकाणी या तोफेत व्हॅलीमध्ये काय करायचे प्रियानो तुम्हाला सांगतो. इस्रायल राष्ट्र म्हणजे किती भयानक पाप. आम्हाला वाटतं प्रियानो की आम्ही काहीच करत नाही, परंतु आमची पापं आम्हाला दिसतच नाही. या ठिकाणी इस्रायल राष्ट्र या तोफेत व्हॅलीमध्ये किंवा तोफेत दरीमध्ये जाऊन या ठिकाणी आपल्या लहान लेकरांना बळी द्यायचे, अग्नी जाळायचे. त्या ठिकाणी खूप मोठा अग्नी जाळायचे आणि त्या अग्नीमध्ये आपल्या लहान लेकरांना त्या मोलेक देवताला समर्पित करायचे. मोलेक देवताला समर्पित करत असताना ते लेकरं रडू नये म्हणून मोठमोठ्याने ड्रम वाजवायचे. मग ड्रमच्या आवाजामध्ये त्या लेकरांचा आवाज चिरडला जायचा आणि या ठिकाणी अशा रीतीने मोलेकला ते आपल्या लेकरांना समर्पित करायचे किंवा त्यांचा बली द्यायचे. आणि याचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये आहे प्रियानो. दुसरे राजे याचा 16वा अध्याय 3रं वचन, 21वा अध्याय 6वं वचन, 23वा अध्याय 10वं वचन. 2 King chapter 16 verses 3, 21 verses 6 and 23 verses 10. The valley of the son of Hinnom. या ठिकाणी इस्रायल राष्ट्राने अशा रीतीने भयानक पाप करत होते प्रिया. आपल्या स्वतःच्या लहान लेकराला सुद्धा मोलेक देवताला समर्पित करायचे, जाळून टाकायचे. त्याचा आवाज चिरडण्यासाठी मोठमोठ्याने ड्रम पिटवायचे. या ठिकाणी त्याच्यामुळे तोफेत या शब्दाचा अर्थ मी सांगितला, ड्रम किंवा बन, त्याच्यापासून ही तोफेत व्हॅली तयार झाली. ज्या ठिकाणी हे लोक काय करायचे, मुलांना जाळायचे. त्याच ठिकाणी नबुकदनेस्सर राजाने या लोकांच्या प्रेतांचा रास रचली, जी आकाशातील पक्ष्याने खाल्ली. आणि हाच तोफेतमध्ये पुन्हा ज्यावेळेस अँटी क्राइस्ट येणारे किंवा ख्रिस्त विरोधी येणारे, त्यावेळेस तो ख्रिस्त विरोधकांना एकत्र करणारे आणि त्या ठिकाणी भयानक युद्ध होणारे. आणि त्या युद्धामध्ये जे लोक मरणारे त्यांचे प्रेत या ठिकाणी त्या तोफेत व्हॅलीमध्ये आकाशातले पक्षी खाणारे. या ठिकाणी परमेश्वराचे आवाज इस्रायल राष्ट्राने ऐकला नाही प्रिया. परमेश्वराचा आवाज इस्रायल राष्ट्राने यहुदा राष्ट्राने ऐकला नाही. त्याच्यामुळे इसवी सन पूर्व 709 इस्रायल राष्ट्र बंदिवासात गेलं आणि इसवी सन पूर्व 616 यहुदा राष्ट्र बंदिवासामध्ये गेले. आणि इस्रायल राष्ट्राच्या बॉडीज या ठिकाणी समस्त तोफेतमध्ये पसरल्या गेल्या. या ठिकाणी प्रियानो करोना, आम्हाला वाटतं की करोना एक भयानक मरी. प्रियानो, इट इज ओनली द आईस ऑफ टिप. प्रामाणिकपणे सांगतो, इट इज ओनली द आईस ऑफ टिप. ही फक्त क्षुल्लक घटना आहे करोना. याच्यापेक्षा अजून भयानक महामारीचा सामना समस्त विश्वाला करायचा आहे. आणि अशा या कठीण काळातून जात असताना आम्ही ख्रिस्ती विश्वासणारे विश्वास बळकट करतोय का कमजोर करतोय, घाबरलोय, चिंतित झालोय का आम्ही विश्वासाने या करोनाला सामोरे जातोय, सामर्थ्यशाली वचनानुसार देवाचं वचन फक्त व्हॉट्सअपवर पाठवतोय, स्तोत्र 91 हे वचन ते वचन ते वचन. आणि ज्यावेळेस देवासाठी काहीतरी करायचा वेळ येतो त्यावेळेस मी घरात लपून बसतो. विचार करण्याची गोष्ट आहे प्रियांनो. ज्यावेळेस परमेश्वराचं 91 स्तोत्र मी म्हणतो तो आम्ही का घाबरायचं? वाय शुड वी अफ्रेड? परमेश्वर माझ्याबरोबर आहे कारण की मी देवाचं वचन ऐकतो. इस्रायल राष्ट्राला परमेश्वराने हेच बोललं की माझं वचन ऐका आणि माझ्या मागे या. बट दे वर नॉट हॅव टाईम फॉर गॉड.
त्यांच्याकडे देवासाठी वेळ नव्हता, तर त्यांच्याकडे वेळ होता मोलेक देवतासाठी, बाल देवतासाठी आणि आश्रय देवतासाठी. त्यांना त्यांच्या मंदिराचा घमेंड होता, जे मंदिरच परमेश्वराने कायमस्वरूपी तोडून टाकलं. प्रियानो, आज जर मी स्वतःवर किंवा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून या जगात जीवन जगत असत, तर इस्रायल राष्ट्र आमच्यासाठी एक उदाहरण आहे. इस्रायल राष्ट्राचा नाश झाला तर मी काहीच नाही. ज्या प्रिय राष्ट्राला परमेश्वराने निवडलं होतं, त्याची ही गत परमेश्वराने केली तर माझी आणि तुमची काय? हा विचार करूया. आणि तोफेक ज्या ठिकाणी प्रियानो परमेश्वराने इस्रायल राष्ट्राची प्रेते फेकून दिली, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला मला देवाच्या स्वर्गीय सामर्थ्याने आशीर्वादित करूया. आणि परमेश्वराचा न्याय येण्याच्या अगोदरच आम्ही परमेश्वराकडे वळूया आणि त्याला आवडणारं जीवन या भूतलावर जगूया. परमेश्वर करू या वचनाद्वारे तुम्हाला मला देव त्याच्या इच्छेने जगण्यास सहाय्य करू. यावेळेस आपण शेवटची प्रार्थना म्हणणार आहोत, त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि आशीर्वाद घेऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, तू आज तुझ्या पवित्र वचनातून आमच्याशी बोललास. जे इस्रायल राष्ट्राविषयी वचन होतं तेच माझ्यासाठी सुद्धा आहे परमेश्वरा. ते मी कोणत्या रीतीने ग्रहण करतोय? एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतोय का माझ्या हृदयात ते कायमस्वरूपी ठेवतोय? याचा मी विचार करावा. यासाठी तू आज मला सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, तू आज आम्हाला ऐकणारे कान दिलेस त्याबद्दल उपकार मानतो. पवित्र आत्म्या, तू आमच्याशी बोललास, उपकार मानतो. ही उपासना तू आशीर्वादित केली या विश्वासात विनंती उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात विनंती सादर करतो म्हणून तुला आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणायासरून सोडले तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडिव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. आता सर्वशक्तिमान जीवन परमेश्वराची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सुंदरशी सहभागिता समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.